सतत धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मनोज जरांगे यांना अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। माझ्या सरकारला दोन मागण्या आहेत। माननीय मुंबई पोलीस आयुक्तांना मागणी आहे, माननीय पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे मागणी आहे, माननीय पोलीस महासंचालकांकडे मागणी आहे की जरांगेला तातडीनं स्थानबद्ध करा, जरांगेला पावबंद करा आणि जरांगे हा कायमस्वरूपी अशा आगाऊ कुकारस्थानं करत असल्यामुळं जरांगेला अटक नक्की झाली पाहिजे आणि जरांगेला अटक होणं आवश्यक याच्यासाठी आहे की हा चळवळीच्या नावाखाली ढोंग आणि ढोंगाच्या नावाखाली गुन्हेगारांना सांभाळणे, गुन्हेगारी कारवाया करून घेणे या सगळ्या गोष्टी चळवळीला अमान्य आहेत। भारतीय संविधानातील आर्टिकल 19 ही मुभा देत नाही की तुम्ही चळवळीच्या नावाखाली अशा कुभांड गोष्टी करा, चळवळीच्या नावाखाली जातीला तेढ निर्माण करा। तेव्हा जरांगेला धडा मिळणं आवश्यक आहे आणि जरांगेला अटक होणं आवश्यक आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे, मनोज जरांगे ही व्यक्ती जी आहे ना, ही अप्रवृत्त विचाराची व्यक्ती बनली आहे। ही महाराष्ट्रासाठी चळवळीच्या नावाखाली आपले चुकीचे पायंडे पाडण्याच्या भानगडीत पडलेली आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे, अत्यंत जातीय द्वेषातून ही व्यक्ती वागत आहे। समाजांमध्ये तेढ निर्माणाच्या करण्याच्या भानगडीत ही व्यक्ती आहे। कधी कुणाला म्हणायचं टमरेल, कधी कुणाला म्हणायचं की बामण्या, कधी कुणाला म्हणायचं ओबीसी जर असेल तर त्यांना ओबीसीत कशा आहेत म्हणून त्याच्यावर हिनवायचं, घालून पाडून बोलायचं, फुलेशाह आंबेडकरांचं बॅनर स्वतःच्या स्टेजवरून काढायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।